उपस्थित सर्व कुस्ती शौकीन सगळे पैलवान, आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी ह्या स्पर्धा आयोजित केल्या, ते आदरणीय घाटेसाहेब, ओझे सर, सुनीतजी बालन, योगेशजी दोडके, बुचडे, सर्व पैलवान. आज खरं तर आता चंद्रकांतदादांनी घाटे साहेबांबद्दल आपल्या सर्वांना सांगितलं. घरातलं दुःख बाजूला सारून माझ्या या राज्यातल्या पैलवानांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांना त्यांची कुस्ती दाखवता यावी, हे दुःख बाजूला सारून त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ही कुस्तीची इथं पुण्यामध्ये आणि आयोजित केलेली आहे. मी वजे सरांचं पण आभार मानतो की त्यांनी खरं तर एसपी कॉलेज आणि कुस्ती हे निश्चित प्रकारे एक कुठेतरी एक भूषण आहे आणि कुठेतरी पुण्यामध्ये त्याचं एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे. दादांनी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 850 ते 900 कुस्तीपटू यामध्ये सहभागी झाले आहेत आणि विशेषतः आमच्या महिला मुली पण या कुस्तीमध्ये सहभागी आहेत. निश्चित प्रकारे या कुस्तीच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारचा खेळ खेळतील. मला या निमित्तानं बालनसाहेब, घाटेसाहेब, तुम्हाला एकच विनंती करायची की कुस्ती ही व्यवस्थित झाली पाहिजे, प्रत्येक खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे आणि कुस्ती ही व्यवस्थित त्याचा निर्णय हे पंचांनी एक चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यावेत की जेणेकरून परत नंतर निर्णय घेतल्यानंतर कुठेही त्याला वेगळ्या प्रकारचं गालबोट लागू नये. एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्याला मी छोटीशी सूचना करतो. आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, या मंडळींनी नेहमीच आपल्या या क्रीडा क्षेत्राला यांनी सहकार्य केलेले. त्यांचं अनुभवाचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे लाभते. राज्याचा क्रीडा मंत्री मी थोडा अजून नवा 1 महिना 1.5 महिनाच मला क्रीडा मंत्री म्हणून मी कारभार घेतलेला आहे. तर निश्चित प्रकारे दादांना आणि तुम्हा सर्वांना घाटेसाहेब एवढंच सांगेल की क्रीडा मंत्री म्हणून जे काय या राज्यासाठी या देशासाठी जे काय चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न, एक चांगल्या खेळाडूंच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी निश्चित प्रकारे करीन. ही सुद्धा आजच्या कुस्तीच्या निमित्तानं आजच्या या क्रीडांगणाच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि पुनीत बालनसाहेब, तुमचं तर सहकार्य नेहमीच असतं. पुणेकरांना तर बरं झालं तुमचं नावच पुनीत आहे, त्यामुळे पुण्याला तुमचं सहकार्य असतं. असंच सहकार्य तुमचं निश्चित प्रकारे इथून पुढे सुद्धा राहावं. कारण का तुमच्या कल्पना, तुमच्या अनेक गोष्टी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित प्रकारे त्याचं एक थोडं अवलंबून करत असतो आणि असंच हे करावं. आणि घाटेसाहेब, आज तुम्ही दुःख बाजूला ठेवून आमच्या या खेळाडूंसाठी, मग तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पहिली जी मुलीची कुस्ती ती लावली ती मुलगी इंदापूरच्या तालुक्यातली. त्यामुळे इंदापूर शेवटी राज्य तर आहेच, राज्याचा मंत्री आहे, पुण्याचा मी थोडा रहिवासी आहे, पण इंदापूर तालुका पण दादा माझा आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे त्या मुलीची कुस्ती लावताना मी शेवटी इंदापूरची मुलगी आमच्या त्या कुस्तीच्या इंदापूरला जे एक खूप चांगलं कुस्तीचं लोणी देवकरला मुलींसाठी तिथं संकुल उभा केलेलं आहे आणि तिची आज कुस्ती होते. त्याचाही निश्चित प्रकारे आज एक आनंद आहे. आणि न भेटणारी सुद्धा आज माणसाचे चेहऱ्याच पैलवान म्हणल्यानंतर तिथं सगळे पाठीमागे तात्यासाहेब सगळे दिसत आहेत. ही मंडळी कुस्ती एक वेगळं नाते. कुस्ती दादा आपण पाहतो किती मोठा पैलवान असू द्या, आज आमचे हिंद केसरी असू द्या, महाराष्ट्र केसरी असू द्या, दादा जे ते वाकून नमस्कार करण्याची पद्धत किंवा जी एक पद्धत आहे यांची मैत्री वेगळी आहे. दादा पैलवान कुठं राज्यामध्ये देशामध्ये जाऊ द्या, ही मैत्री ही वेगळी मैत्री असते. पैलवानांचं नातं हे वेगळं असतं. त्यामुळे निश्चित प्रकारे मी इथं शिवाजी मराठा हायस्कूलला दादा शाळेला मी लहानपणी हायस्कूलला होतो आणि हायस्कूलला असताना जास्त नाही तिथं शेजारी चिंचेची तालीम आहे, तिथं थोडे दिवस 1 महिना 15 दिवस मी गेलो होतो. हे पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं घाटेसाहेब, चिंचेच्या तालमीतला मी पण थोडा बारका पैलवान आहे. त्यामुळं त्याचा निश्चित प्रकारे एक मला एक अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा
आजच्या या मी पुन्हा घाटे साहेबांचं महिला आणि पुरुष राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली. बालन साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं त्यांचे आभार मानून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.